रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कि 2.5 लाख न्यूरॉन एक बच्चे में डेवलप हो रहा है, तो वो तो डेवलप हो ही रहा है. अब एक किसान है, वो बीज डालता है, तो जब वो किसान बीज डालता है तो क्या होता है, कुछ ना कुछ तो उगेगा ही. अगर किसान केयर नहीं करेगा तो खरपतवार उग जाएंगे, वीड्स उग जाएगा, जंगली पेड़ पौधे उग जाएंगे. और अगर किसान बहुत केयर करेगा, प्रॉपर नर्चरिंग करेगा, राइट वाटरिंग करेगा, राइट न्यूट्रिशन देगा, राइट सनलाइट का केयर करेगा, तो जैसा वो चॉइस प्रोड्यूस चाहता है उसे वैसा ही मिलेगा. सेम इज द केस विद अस, बिकॉज दिस इज लॉ ऑफ नेचर. एक मदर अगर केयर करती है, जब वो प्रेग्नेंट होती है, तो जैसे वो चाहती है उसके बच्चे का ब्रेन डेवलपमेंट उसी तरह से होता है. और अगर वो केयर नहीं करती है तो हम सबके अंदर एब्सोल्युटली लाइट के साथ, एवी के साथ, लेडीज एंड जेंटलमैन, अब तो ये भी नहीं कह सकती तालियों के साथ, राइट? अरे सुमन, तालियां कैसे बजाएंगे इसके साथ, राइट? अरे वाह, मल्टी टैलेंटेड. आइए सभी के साथ, सबके चेहरे पे मुस्कुराहट के साथ, लेडीज एंड जेंटलमैन, इट्स टाइम टू लॉन्च द बुक. शोर के साथ, मस्ती के साथ, लेडीज एंड जेंटलमैन, as we launched the book, the dream book, manifestation through Garbha Sanskar. लाइट के साथ, ये लाइट डिविनिटी जो पावर है हम सब के अंदर हमेशा हमेशा रहे. ये साथ जो है आप सबका हमेशा रहे. एंड मेनी कंग्रेचुलेशंस टू सोनल जी, एंटायर फैमिली, जिन्होंने साथ और सपोर्ट दिया है. और ये ऊर्जा जो हम सब के अंदर हमेशा हमेशा ही जले इस बुक के थ्रू. लेडीज एंड जेंटलमैन, अब मैं मंच पे अनुरोध. महिलांसाठी अनेक सरकारी योजना राबवत आहे, त्यानंतर आता एक ॲप देखील लॉन्च झालं आहे. तुमची काय? सोनल जैन जयस्वाल यांच्या पुस्तकाचं आज गर्भसंस्कार या पुस्तकाचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या ॲपचा शुभारंभसुद्धा करण्यात आला. मी माझ्या वतीने, विभागाच्या वतीने त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देते. त्यांचं हे पहिली बुक नाही आहे, याआधीसुद्धा त्यांनी अनेक पुस्तकं या मुद्द्यावर लिहिलेली आहेत, ज्याच्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून सुद्धा अनेक गोष्टी त्यांनी या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. माझी खात्री आहे की या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक मातांना निश्चितपणाने लाभ होईल. त्यांना जास्तीत जास्त गर्भसंस्कार या मुद्द्यावर खऱ्या अर्थानं विकसित करण्याच्या दृष्टीने, त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये ते नक्कीच सफल होतील. ज्याच प्रकारे महिलांसाठी सरकारने आता मोठं पाऊल उचलायला सुरुवात केली आहे, त्यानंतर आता अनेक संस्था देखील महिलांच्या जे काही गरजू असतील, अनेक त्यांच्या समस्या आहेत, त्याच्या संदर्भात आता एक माध्यमासाठी काही ना काही उपयोजना करत असं वाटतं. महाराष्ट्र सरकारच्या वतीने, महायुती सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याच्या दृष्टीने असेल, पिंक रिक्षा असेल, लेक लाडकी असेल, अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. त्याला प्रतिसादही खूप चांगला मिळतो आहे. खासकर माझी लाडकी बहीण या योजनेला खूप उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे आणि 15 दिवसापूर्वी याचं रजिस्ट्रेशन आम्ही सुरू केलं आणि आजपर्यंत 62 लाखापेक्षा अधिक अर्ज हे विभागाकडे प्राप्त झालेले आहेत. माझी खात्री आहे की साधारणपणे जे विभाग म्हणून किंवा सरकार म्हणून जे आमचं उद्दिष्ट आहे की 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यामुळे निश्चितपणाने या गोष्टीचा सुद्धा आनंद आणि समाधान या महायुतीच्या सरकारमध्ये एक महिला मंत्री किंवा एक सहकारी म्हणून मला निश्चितपणाने आहे.